नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय. बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस उपनिरीक्षक जी काही रिक्त पदे आहेत त्याबद्दल एक संदर्भात हिवाळी अधिवेशनामध्ये जी प्रश्न विचारले गेले त्याच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत मी घेऊन येतोय. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना पाठवायला विसरू नका. हे अपडेट काय आहे ती बघू. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आता जी हायकोर्टाची जाहिरात आलेली आहे त्यामध्ये शिपाई आहे आणि क्लर्क आहे, या दोन पोस्टसाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली. त्याकरता शिपाई पदाकरता फक्त 999 रुपयामध्ये आपण ही बॅच आपल्या बांधवांना देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, रेकॉर्डेड बॅच आहे शिपाई भरतीसाठी, मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती. ही बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमी असं एक ऍप्लिकेशन आहे. हे ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून ही बॅच परचेस करू शकता. तुम्हाला जर काय माहिती हवी असेल तर 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करून माहिती घ्या. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाची क्लर्क साठी एक पद भरती आहे, त्याकरता रेकॉर्डेड बॅच आहे. ही बॅच फक्त 499 रुपयामध्ये आपल्या बांधवांसाठी दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांचा हिताचा विचार करून या ठिकाणी ही बॅच आपण लॉन्च केली आणि ही बॅच इन्फिनिटी अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला भेटणार आहे. ह्या बॅच बद्दल सुद्धा जर तुम्हाला अजून डिटेल मध्ये माहिती हवी असेल तर 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करून ही सर्व माहिती तुम्ही घेऊ शकता. आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे जातोय. बघा, राज्यातील पोलीस उपनिरीक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत या ठिकाणी जी काही प्रश्न हिवाळी अधिवेशनामध्ये विचारला गेला होता, पण कोणी विचारला होता? रणजित सिंह मोहिते पाटील, प्रज्ञा सातव मॅडम, सत्याजी उर्फ बंटी पाटील, अभिजित वंजरी, श्री अशोक उर्फ भाई जगताप आणि जयंत आसगावकर, श्री राजेश राठोड, धीरज लिंगाडे, श्री सुधाकर अडपाले आणि सुनील शिंदे. सन्माननीय मुख्यमंत्री, म्हणजे प्रश्न कोणाला विचारलाय? या सर्व आमदारांनी प्रश्न विचारलाय कोणाला? मुख्यमंत्र्यांना. का विचारला मुख्यमंत्र्यांना? तर कारण मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं आहे आणि गृह खात्या अंतर्गत या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटचे जी काय भरती असेल, जी काय जागा असतील, सर्व डिटेल तिथं येत असतील. त्यांनी काय प्रश्न विचारले की पोलीस म्हणजे PSIच्या 9845 पदापैकी 6845 पदे भरण्यात आलेली आहेत. म्हणजे जी काही पदे मंजूर आहेत त्यापैकी 6845 पदे भरण्यात आली असून उर्वरित 2959 पदे रिक्त असल्याची माहिती जानेवारी 2025 मध्ये या ठिकाणी समजलं. आणि त्यानंतर निदर्शनास असं आलं की म्हणजे हे निदर्शनास आले आणि ते खरे आहे काय, हा एक प्रश्न आहे बघा. आणि त्याच्यावरती उत्तर दिलेले ते आपण बघूयात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे 216 पोलीस उपनिरीक्षकांच्या जागा भरण्याचे मागणी पत्र पाठवले काय, ते एक खरे आहे काय. तिसरा प्रश्न असा होता, राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी पार पडली असून नवीन पॅटर्न नुसार होणारी सदर रिक्त जागा भरल्या जाव्यात. त्यामुळे नव्या पॅटर्न नुसार परीक्षा होण्यापूर्वी जुन्या पॅटर्न नुसार अभ्यास करून या ठिकाणी दिलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी विद्यार्थ्यांमधून मागणी होत आहे. हे पण खरे आहे का बघा. त्यानंतर असल्यास परीक्षार्थींच्या मागणीनुसार रिक्त जागा भरण्यासाठी राज्य लोकसेवा आयोगाचा नवा पॅटर्न लागू होण्यापूर्वी भरती प्रक्रिया राबवण्याबाबत कोणती कारवाई करण्यात आली आहे व येत आहे, हे एक महत्वाचं आहे. कारण ही सध्या चर्चेची बाब आहे. ते खरं आहे का असं या ठिकाणी विचारलंय. आणि जर नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ते पण या ठिकाणी विचारले. मग मुख्यमंत्री साहेबांनी काय उत्तर दिले ते पण आपण या ठिकाणी थोडक्यात बघूया. श्री देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणतायत की पोलीस उपनिरीक्षकाची निशस्त्र चौवर्ग माहे जानेवारी 2025 मध्ये 9864 पदे मंजूर होती आणि 8043 पदे भरलेली आहेत. 1921 पदे रिक्त होती बघा. त्यानंतर दुसरा प्रश्न आणि तिसऱ्या प्रश्नाला एकच उत्तर दिलंय. सरळ सेवा परीक्षा 2024 करता मागणी पत्र पाठविताना पोलीस उपनिरीक्षकाच्या संवर्गाच्या सरळ सेवेने जे काय 50% कोट्यामध्ये एकूण 4930 पदे मंजूर होती, त्यापैकी 4428 पदे भरली व 502 पदे रिक्त होती. तसेच माहे म्हणजे महिना ऑगस्ट मध्ये 2025 अखेरीस 1067 इतकी संभाव्य रिक्त पदे अशी एकूण 1569 पदे रिक्त होती. आणि 2021-22-23 परीक्षेमधील भरती प्रक्रिया सुरू असलेली 1353 पदे वजा जाता 216 पदे भरती प्रक्रियेकरता उपलब्ध होती. म्हणजे बघा किती, 216 पदे भरती प्रक्रियेकरता उपलब्ध होती आणि आहे असं त्यांना म्हणायचं. मागणी पत्र ज्यावेळेस गेलं 2024 तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हे पाठवण्यात आलेलं आहे. म्हणजे मागणी पत्र 216 पदांचे मागणी पत्र लोकसेवा आयोगाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठवण्यात आलेलं आहे. चौथ्या प्रश्नाला असं उत्तर दिलं की सरळ सेवा बघा, पोलीस उपनिरीक्षक निशस्त्र सरळ सेवा परीक्षा 2025 करता 392 पदांचे मागणी पत्र दिनांक 11/8/2025 म्हणजे ऑगस्ट मध्येच या ठिकाणी ते पाठवण्यात आलेलं आहे.
आणि या पत्राने महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठवण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न उद्भवत नाही त्या ठिकाणी अशा पद्धतीनं डिटेलमध्ये आपल्याला हे माहिती आहे की PSI पदांचं काय डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीनं कधी कोणत्या साली किती जागा भरल्या आता किती आहेत आणि मागणी पत्र किती ह्यांचं पाठवलेलं आहे त्याबाबत ही डिटेल आपल्या विद्यार्थी मित्रांना एक जी काय हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न विचारले प्रश्न उत्तराच्या ह्याच्यामध्ये हे आपल्याला माहिती मिळालेली आहे ते आपल्यापर्यंत मी अशा पद्धतीने पोहोचवलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपल्या जवळच्या विद्यार्थी मित्राला जो की PSI ची तयारी करत आहे अशा विद्यार्थी मित्राला पाठवा. त्याला ह्या गोष्टी समजतील कधी काय भरले कधी किती रिक्त होत्या महाराष्ट्रात किती पदे या ठिकाणी मंजूर आहेत आणि किती भरलेले आहेत त्याचा तपशील हा या ठिकाणी एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये. तुर्तास धन्यवाद.